जळगाव जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका खरीप पिकांना बसत आहे. कुठे अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाले आहेत, तर कुठे पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. अमळनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिपावसामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गोवर्धन येथील शेतकरी दीपक राजेंद्र पाटील यांनी 4 एकर क्षेत्रात 2 वेळा मक्याची लागवड केली. मात्र अतिपावसामुळे काही ठिकाणी बियाणे वाहून गेले, तर उगवलेल्या पिकाची वाढ खुंटली. अखेर नुकसान झालेला मका रोटावेटरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दुसरीकडे चोपडा तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने मूग पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी मूग पिकाला शेंगाच लागल्या नसून काही ठिकाणी शेंगा लागल्या तरी त्यामध्ये दाणे तयार झालेले नाहीत. त्यामुळे उत्पन्नाची आशा मावळल्याने शेतकरी रोटावेटर तसेच बैलजोडीच्या माध्यमातून वखरणी करून उभे पीक नष्ट करत आहेत. अति पाऊस आणि पावसाची दडी या दोन्ही संकटांमध्ये शेतकरी अडकला असून अनेक ठिकाणी खरीप हंगाम हातचा जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.